ये फायनली 10K सबस्क्रायबर. गेली 2 वर्ष मी कॉन्टेंट क्रिएट करते आणि या 2 वर्षामध्ये फक्त 10K सबस्क्रायबर. ऍक्च्युली हा छोटा आकडा आहे, पण एका स्मॉल क्रिएटरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे नवीन कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये आहे ते नक्की रिलेट करतील की आता मी काय फील करते. मी खूप वेळ वाट बघितली ऍक्च्युली, की मी असं कधी म्हणेल की ये 10K सबस्क्रायबर्स फायनली. प्रत्येक एक एक सबस्क्रायबर जेव्हा वाढतो ना, तेव्हाची जी फिलिंग काय असते ते मी शब्दात नाही सांगू शकत. आणि तो एक एक सबस्क्रायबर वाढून फायनली नाव वी आर ॲट 10K सबस्क्रायबर्स. सो 10K सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यामुळे एक स्पेशल Q&A चा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आले. आणि या जर्नीमध्ये अशा काही गोष्टी आहेत जी मी आजपर्यंत तुमच्यासोबत शेअर नाही केल्यात, ते त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. हाय, हॅलो, नमस्ते. मी अनुजा आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. फायनली 10K. आता मी म्हणू शकते की माझ्याकडे 10,000 सबस्क्रायबरची फॅमिली आहे. खूप टाइम लावला या गोष्टीसाठी, म्हणजे खूप जास्त टाइम लागलाय ही गोष्ट म्हणायला. आणि या सेलिब्रेशन बद्दलचा हा खास प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडिओ तुमच्यासाठी. गेले काही दिवसापूर्वी मी एक इन्स्टाला स्टोरी अपलोड केली होती, ज्यामध्ये मी म्हटलं होतं की 10K सबस्क्रायबर झाले, सो आपण एक मस्त क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ घेऊयात. सो तुम्ही काही प्रश्न मला दिलेले आहेत, ते मी इथे असे शॉर्ट लिस्ट केलेत आणि समोर डायरी घेऊन बसले. यावेळेस स्क्रिप्ट लिहून म्हणजे तुम्ही जे प्रश्न मला विचारले ते प्रॉपर लिहून वगैरे अशी व्हिडिओ शूट करायला बसले. वाजलेत किती तर दाखवते, वेट बघा. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मी कामावरून आता आले आणि हा व्हिडिओ शूट करायला बसले. सो हा व्हिडिओ खूप जास्त ऑनेस्ट असणार आहे. का तर जे काही तुमचे प्रश्न आहेत ते मी अगदी दिलखुलासपणे त्याची उत्तरं देऊन टाकणार आहे. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, मी सगळ्यात आधी तुमचे बेसिक क्वेश्चन्सचे आन्सर देते की माझं नाव आहे अनुजा अविष्कार जाधव. मी मॅरिड आहे. मी आता एक जॉब करते. बाय प्रोफेशन मी एक हॉटेलियर आहे आणि मी रत्नागिरीमध्ये राहते. सो ही माझी बेसिक तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहे जे कंटिन्युअसली असतात. आणि अजून एक, माझा सासर माझं लांजा आहे आणि माहेर माझं देवरुख आहे. सो हे तुमचे बेसिक प्रश्न असतात, त्याचे मी तुम्हाला पहिलीच उत्तर देऊन ठेवलेत. अजून त्याच्यामध्ये ऍडिशनल की बाय प्रोफेशन मी एक हॉटेलियर आहे आणि माझं क्वालिफिकेशन हॉटेल मॅनेजमेंट डिग्री झालेलं आहे. ते सुद्धा सगळं रत्नागिरीमध्येच आहे. सगळ्यात पहिला प्रश्न होता की मी युट्यूब चॅनल का सुरू केलं. तर ऑब्व्हियसली हा प्रश्न असणारच होता, याची मला आयडिया होती. आणि याचं अगदी बेसिक आन्सर आहे की हे काही प्लॅन नव्हतं. मला करायचं होतं ऍक्च्युली, पण असं म्हणजे आपण जे डेस्परेटली करतो ना एखादी गोष्ट की ही मला हवीच आहे, ती मला करायचीच आहे. सो तसं काही माझ्या कंडिशनमध्ये नव्हतं, कारण का मी जे चांगली नोकरी करते, चांगल्या पगाराचा जॉब आहे आणि त्याच्यातून असं इकडे ट्रान्सफर होण्याचे असे काही माझे चान्सेस नव्हते किंवा माझ्या डोक्यात तसं काही नव्हतं. पण एक टाइमपास म्हणून मी हे सुरू केलं. ऍक्च्युली काय झालं मी सांगते. बाय द वे, मी युट्यूब का सुरू केलं याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे. नॉट एक्झॅक्टली अशी म्हणजे मोठी स्टोरी, पण मी गेली 7 ते 8 वर्ष कंटिन्युअसली जॉब करते. आणि एका असं असतं ना की आपण एखादीच गोष्ट जर का सारखी सारखी करतोय, तर एका सर्टन लिमिट नंतर आपण त्या गोष्टीला यूज टू होतो. म्हणजे आता हे ठीक आहे, हे सेट आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन काय करायचं, काहीतरी वेगळी गोष्ट हवी ना. म्हणजे कामावर जायचे, दुपारी यायचे, झोपायचे, रात्री परत कामावर जायचे, यायचे, झोपायचे. सो ही सेट लाईफ माझी होती. आणि मला असं होतं की चल यार, हे तर नॉर्मल होते, म्हणजे काहीतरी वेगळं जे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण करूया, एक आवड म्हणून. सो मी डेली ब्लॉगिंग सुरू केलं. ओके, म्हणजे मी काय करते, काय डेलीचे कसं माझं रुटीन असतं, काय कामाचं असतं, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं. पहिलं मी 100 डेजचं डेली ब्लॉगिंग सुरू केलं, ज्याचे मी इन्स्टावर पण व्हिडिओ टाकायचे आणि ॲज वेल एज युट्यूबवर पण शेअर करायचे सेम व्हिडिओ. सो मला पहिलं म्हणजे मला इन्स्टावर ग्रोथ लगेच मिळाली, खूप फास्ट मिळाली. मे बी बहुतेक लोकांसोबत असंच होतं. आणि युट्यूबवर कम्पॅरेटिव्हली जरा कमी, म्हणजे खूपच कमी मिळाली. म्हणजे माझ्या व्हिडिओला अजूनपर्यंत पण मी सांगते तुम्हाला की असं नाही की माझे प्रत्येक व्हिडिओ हे 100K, 200K, 50K, 10K क्रॉस होतात, असं नाही आहे. पण मी ती कन्सिस्टन्सी ठेवली आणि ती कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. तुमच्याकडे मोठा सेटअप हवा आहे, मोठं लॅविश तुम्हाला वस्तू पाहिजेत, महागड्या, असं काही नाहीये. मी जेन्युइनली सांगते, मी आत्ता हा माईक घेतलाय रिसेंटली
रिसेंटली 7-8 दिवसापूर्वी. त्याच्या आधी माझ्याकडे हा iPhone 16 आहे आणि त्या 16लाच इनबिल्ट अशी प्रोसेस आहे की आपण ऑडिओ एडिटिंग वगैरे असं आहे, म्हणजे स्टुडिओ टाईप, इन फ्रेम टाईप असे सगळं आहे. म्हणजे जे iPhone 16 वापरतात त्यांना माहिती असेल. सो मला माईकची गरज आजपर्यंत कधी पडली नाही. पण मी हे आत्ता घेतलाय कारण का जे ब्रँडेड कॉन्टेंट वगैरे येतात त्यांना ते कंपल्सरी असतं की व्यवस्थित सगळं असं काय नाही काय असतं. सो मी आजपर्यंत माझ्या या युट्यूब जर्नीमध्ये ऍज सच असं काही इन्व्हेस्टमेंट केली नाही जास्त, की म्हणजे मला हे घ्यायचंय, माझ्याकडे हे असेल तरच माझे युट्यूब व्हिडिओ सक्सेसफुल होतील असं काही नाहीये. खूप जास्त व्हिडिओ माझे फ्लॉप गेलेत आणि एखाद दुसरा व्हिडिओ माझा चाललाय. मी हे आता तुमच्यासमोर एकदम फ्रँकली बोलते, कारण हे प्रत्येकासोबत होतं, पण डोंट नो हे लोक सांगत का नाहीत. कारण का प्रत्येकात चुका असतात, प्रत्येक जण काही ना काही वेगळं करायला बघतो. म्हणजे मी तर केलेलं आहे. माझं एक चॅनल चालत नाही म्हणून मी अजून चॅनल ओपन केलं होतं. असं हे माझं तिसरं चॅनल आहे जे मी आता तुमच्यासोबत या चॅनल थ्रू बोलते. जे तिसरं चॅनल आहे आणि ह्या चॅनलचे मध्ये 10K सबस्क्रायबर झालेत. पण याआधी नाही होत आहे, चॅनलच बहुतेक चॅनल डेट झालंय, असे काही ना काही भरपूर थॉट डोक्यात येतात आणि आपण युट्यूबला बघतो की असं का होतंय, हे का होतंय, चॅनल जे व्हिडिओजला व्ह्यूज का जात नाही, असं सगळं होत असतं. मग मी हे माझं तिसरं चॅनल आहे जे मी सक्सेसफुली रन करते असं म्हणू शकतो. सो तुमचा प्रश्न होता की मी का युट्यूब सुरू केलं, तर त्याचं हे बेसिक आन्सर आहे की मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं होतं आणि मला 30-30 डेली लाईफ वाली, म्हणजे 30-30 डेली वाली लाईफ नको पाहिजे होती. काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग थोडंसं हवं होतं, जेणेकरून आपलं पण मन रमतं ना, की हा आता हे करायचंय ते करायचं. आणि लिटरली सांगते तुम्हाला मी ह्याच्याकडे ऍज अ अर्निंग सोर्स म्हणून अजूनपर्यंत तरी बघितलं नव्हतं. लास्ट अर्ध वर्ष किंवा लास्ट 1 इयर पासून मला इंस्टाग्राम कडून अर्निंग सुरू झालेलं आहे थ्रू ब्रँड डील्स, आणि ऍज वेल एज फेसबुकचं पण अर्निंग सुरू झालंय आणि युट्यूबचा अजून मी एक टप्पा क्रॉस केलाय, एक टप्पा मला अजून क्रॉस करायचा आहे, पण तो होईल. पण मी जसं म्हणाले की मी या प्लॅटफॉर्मकडे अजूनही असं अर्निंग सोर्स म्हणून बघितलं नाहीये. माझी खूप चांगली नोकरी आहे, मी अजूनही जॉब करते आणि अजून माझा असं पुढचा काही विचार नाहीये की मी काय करेन. मला फक्त गो विथ द फ्लो करायचंय, जसं होईल तसं मला ते बघत जायचे, ती जर्नी एन्जॉय करत जायची. सो नेक्स्ट क्वेश्चन होता की घरचे सपोर्ट करतात का. ऑब्व्हियसली विदाऊट त्यांच्या सपोर्ट हे काहीच पॉसिबल नव्हतं कोणाच्याही बाबतीत. म्हणजे आपण म्हणतो की एखादी गोष्ट करताना फायनान्शियली सपोर्ट लागतो, पण ते मेंटली सपोर्ट हा तितकाच जास्त गरजेचा आहे. आणि माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर माझा नवरा, माझा भाऊ, आई, सासू सासरे हे सगळे या गोष्टीला मला फुल सपोर्ट करतात. म्हणजे मी जरी घरी गेली, सासरी गेली ना, तरी मग मम्मींचं असं असतं की आज मी फणसाची भाजी बनवते, तुला व्हिडिओ करायचा असेल ना, किंवा मी एखाद्या वेळेस कोपऱ्यात जाऊन एडिटिंग करायला बसली तर नाही नाही तिकडे काय बोलू नका, ती व्हिडिओ एडिट करते. सो एवढं ते लोक सुद्धा ह्या गोष्टीला युज टू झालेत आणि अशी काही मोठी अजून अचिव्हमेंट कोणती केली नाहीये मी, पण स्टील त्या लोकांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला. आणि अवीचं म्हणाल, म्हणजे माझ्या नवऱ्याचं म्हणाल, तर तो तो तर खूपच जास्त सपोर्टिव्ह आहे. तो थोडा कॅमेरा शाय असल्यामुळे जरा कधी कधी असं समोर यायला हा नसतो, पण जेव्हा मी डिमोटिवेट फील करते ना, म्हणजे खूप वेळा की नाही चालत आता यार व्हिडिओ, काय असं होतंय, म्हणजे ठीक आहे. कारण का मला कुठची गोष्ट फेक दाखवायची नाहीये तुम्हाला. व्ह्यूजसाठी मी काहीतरी खोटं बोलेन किंवा व्ह्यूजसाठी मी मुद्दाम भांडणं करेल, व्ह्यूजसाठी मी काहीतरी वेगळीच कॉन्ट्रोवर्सी निर्माण करेल, हे असं मला करून पुढे नाही जायचंय. मी या गोष्टीवर अजूनपर्यंत तरी स्थिर आहे की मला मी जे काय करेन ना, भले मला व्ह्यूज नको येऊ देत, पण जे रिअल आहे तेच मी दाखवेल. व्ह्यूजसाठी मी हा खर्च करेल किंवा व्ह्यूजसाठी मी ही गोष्ट करेल आणि मग ती तुम्हाला दाखवेल, मला असं अजिबात नाही करायचंय. आणि त्याच गोष्टीमुळे मे बी माझी ग्रोथ थोडीफार स्लो असेल. कारण का आता मी खूप जण अशी बघते जी पटकन व्हायरल होतात किंवा पटकन त्यांच्याकडे सगळं, म्हणजे सबस्क्रायबर येतात, वॉच अवर्स कम्प्लीट होतो, फॉलोअर्स वाढतात, पण ते कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी करून पुढे गेलेले असतात. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही अजिबात. भले मला अजून 1 वर्ष लागलं असतं तरी चाललं असतं, पण जे आहे तेच मला दाखवायला आवडेल तुम्हाला. सो येस, असा मला घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. आणि जर का मी कुठचं चुकीचं काम करत असली किंवा चुकीचं काम केलं, तर ऑब्व्हियसली मला कोणी माझ्या घरचे सपोर्ट करणार नाहीत. कारण का मला माझ्या घरचेच पहिले असे असतील जे मला सांगतील की तू हे चुकीचं करतेस, आणि मला त्यांचं ऍट एनी कॉस्ट ऐकावं लागेल, कारण ती माझी माणसं आहेत. सो ते मला नीटच गाईड करतील. यालाच लागून पुढचा प्रश्न आहे की तू कॅमेऱ्यासमोर जशी आहेस तशीच रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहेस का.
सो मी तुम्हाला सांगेन की मी जशी कॅमेरासमोर आहे, म्हणजे तुम्ही ना मला मे बी माझे जर का शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर थोडे वेगळी वाटेल आणि अशी ऑन कॅमेरा बोलताना थोडी वेगळी वाटेल. का सांगते मी तुम्हाला? मी थोडी अशी मजाकी टाईपमध्ये आहे, म्हणजे मस्तीखोर आहे. जेव्हा आमचा ग्रुप असं काही नाही मोठा, पण आमचा हॉटेलचा स्टाफ हाच आमचा फ्रेंड सर्कल आणि हेच आमचं जे काय असेल ते. त्याच्या पलीकडे म्हणजे माझं तरी कोण असं मोठं फ्रेंड सर्कल नाहीये. माझी एक फ्रेंड आहे, बेस्टेस्ट फ्रेंड. ती बाहेर असते, सो म्हणजे आउट ऑफ रत्नागिरी असते. सो तिच्याशी माझा जास्त कॉन्टॅक्ट होत नाही, पण ती एक माझी फ्रेंड आहे. बाकी माझा फ्रेंड सर्कल असं म्हणाल तर आमचं हॉटेलचा स्टाफ. सो आमचे मस्त मजा, मस्ती, टाइमपास, मस्ती करणं हे सगळं सुरू असतं. सो ऑफ कॅमेरा मी तशी आहे आणि ऑन कॅमेरा तुम्ही मला जसं बघता अगदी तशीच आहे. थोडी मी मजाकी मूडची आहे आणि कधी कधी माझ्या तोंडून काहीही निघतं, पण ते मी म्हणजे एडिटिंग असतं, त्यामुळे ते कट कट करून तुम्हाला दाखवते. तुम्हाला मी हे सुद्धा अगदी फ्रँकली सांगते, कारण ऑब्व्हियसली यार मी 100% सगळं नाही दाखवू शकत. काही काही वेळेस मी तुम्हाला सांगते, मी ना एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर मी ते लगेच नाही शेअर करत, कारण का मी या गोष्टीवर बिलीव्ह करते की नजर इज रिअल. म्हणजे माझं ते सगळं फिरून बिरून झाल्यावर मी तुमच्यासोबत स्टोरी शेअर करेन, देन मग मी ब्लॉग टाकेन. पण ते जर्नी सुरू असताना, माझं ट्रॅव्हलिंग सुरू असताना, मी कुठेतरी फिरायला गेली असताना मी ते नाही कुठे शेअर करत, कारण का मला असं वाटतं की नजर लागते आणि मी त्या गोष्टीवर खूप जास्त बिलीव्ह करते. सो ती पण एक गोष्ट आहे की मी माझे ब्लॉग लेट पोस्ट करते. सगळं तुम्हाला त्याच त्याच टायमिंगला नाही दाखवत, कारण का मला असं कुठेतरी वाटतं की ही गोष्ट आहे आणि ती अफेक्ट करते. किंवा मी एखादी नवीन गोष्ट घेतली, म्हणजे जसं की मी मॅकबुक घेतला, देन मी हा मोबाईल घेतला होता. मला नाही वाटलं, एक मी आधी अशी होती की मी कुठचीही नवीन गोष्ट घेतली ना, की मी ती लगेच शेअर करायची स्टोरीला, की आज हे घेतलं, ते घेतलं. पण देन आय रिअलाइज की हे ना कुठेतरी अफेक्ट होतंय. जसं आपण मॅच्युअर जास्त होत जातो, तसं आपल्याला कळतं की हे कुठेतरी अफेक्ट होतंय. सो मी ते सुद्धा बंद केलं. जे काही आहे ना, म्हणजे माझी डेली लाईफ कशी आहे, तुमच्यासोबत मी 101% अगदी खरी शेअर करते. पण मी ह्या गोष्टी फॉलो करते. म्हणजे लगेचच्या लगेच मी नाही शेअर करत. आता माझ्यासोबत हे चाललंय, मी ते लगेच शेअर, एखादी फनी गोष्ट असेल ना, तर मी लगेच शेअर करते. ओके. अजून एक प्रश्न थोडा वियर्ड होता. तो म्हणजे की मुलींचे फॉलोअर्स लगेच वाढतात आणि मुलांचे वाढत नाहीत. ऍक्च्युली मी जेव्हा हा प्रश्न वाचला, तेव्हा मला खरंच जरा असं फनी वाटलं, पण ही रियालिटी आहे. मी स्वतः मुलगी असून पण तुम्हाला सांगते की ही खरंच रियालिटी आहे, की खूप चांगली अशी मुलं आहेत, बॉईज, जे खूप चांगला कंटेंट क्रिएट करतात. खूप त्याच्यामध्ये एफर्ट्स असतात, एडिटिंग नेक्स्ट लेव्हलचं असतं, कॉन्टेंट पण त्या लेव्हलचा असतो, पण स्टील त्यांची रीच कमी असते किंवा त्यांचे फॉलोअर्स, मे बी रीच पण असेल पण फॉलोअर्स नसतात. सो आताचा हा ट्रेंड आहे यार. मे बी एखाद्या मुलीने साधं लिपसिंग करून जरी व्हिडिओ टाकला ना, तरी तो खूप जास्त व्हायरल होतो. डोंट नो वाय, बट ही आताची थेरी आहे किंवा हा आताचं जनरेशनच तशी आहे. सो त्याच्यावर मी तरी काही पर्सनल कमेंट नाही करू शकत. बट येस, मी सुद्धा ऍग्री आहे या गोष्टीला काहीतरी. सो नेक्स्ट प्रश्न आहे की व्हायरल व्हिडिओ खरंच लाईफ बनवतं का? तर म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल गेल्यावर खरंच त्याचा काही बेनिफिट होतो का? मी तुम्हाला सांगते, माझ्या या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये माझी एक व्हिडिओ अतिशय जास्त, म्हणजे मिलियनमध्ये माझे 3-4 व्हिडिओ अशा आहेत, पण त्यातली एक व्हिडिओ 6.7 मिलियन समथिंग आहे आणि त्याने मला माझं चॅनल मॉनिटाईज करायला मदत केली ऍक्च्युली. पण मी तुम्हाला सांगते, मला खूप सारे सबस्क्रायबर त्या व्हिडिओतून मिळाले. पण तो व्हिडिओ व्हायरल का गेला होता? तर माझ्या एका चुकीमुळे. माझ्या अजूनही तो प्रोफाईलला व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता, की मी ना दुधात मिरची टाकून दही बनतं का, हा ऍक्च्युली व्हायरल हॅक ट्राय केला होता. आणि मी सकाळी झोपेतनं उठली होती, जस्ट रील स्क्रोल करत होती आणि तो रील स्क्रोल करता करता माझ्या समोर ते व्हिडिओ आले. म्हटलं हे खरंच होतंय का? आपण पण ट्राय करून बघूयात. सो मी ते ट्राय केलं आणि मी ते फ्लो मध्ये करण्याच्या नादात फ्रीज मधलं असंच दूध काढलं आणि डिरेक्टली मिरची टाकली. आता व्हिडिओ एडिट करता पण मला कळलं नाही ते, की हे असं कसं होईल यार. म्हणजे मी जर का फ्रीज मधलं दूध घेतलंय तर ते कसं काय पॉसिबल होईल, त्याला ऍटलीस्ट वॉर्म मिल्क तर पाहिजे. हे माझ्या डोक्यात नाही आलं आणि ते कमेंट बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की बापरे, मी काय केलंय हे. बट स्टील त्याच्यावरती भरपूर साऱ्या अशा सुद्धा कमेंट्स होते की हे वर्क नाही होत आहे. त्यामुळे म्हटलं चल ठीक आहे, मला व्हिडिओ चालतोय तर त्यामुळे मी म्हटलं ठेवून देते, ना तर मी डिलीट करण्याच्या ह्याच्यामध्ये होते. सो मी तो व्हिडिओ ठेवला आणि त्या व्हिडिओने मला खूप जास्त हेल्प केली. पण त्याच्या पुढचं सांगते मी तुम्हाला. एक व्हिडिओ व्हायरल गेल्यानंतर सगळेच व्हिडिओ लगेच अप होतात असं नाहीये. म्हणजे माझ्या केसमध्ये तरी तसं नाही झालं. एक व्हिडिओ व्हायरल गेल्यावर पुढचे नेक्स्ट व्हिडिओ डाऊन झाले माझे.
म्हणजे मी कन्सिस्टन्सी तर ब्रेक नाही केली, एक दिवसाआड माझा व्हिडिओ जातोच तसाही, टायमिंग बघते मी, सगळं बघते, पण ती म्हणजे त्या व्हिडिओमुळे मला सबस्क्रायबर मिळाले, माझं हाफ चॅनल मॉनिटाईज झालं, पण नंतर माझे व्हिडिओ पूर्ण डाऊन झाले. सो एखादा व्हायरल व्हिडिओ गेला तर त्याच्यामध्ये बेनिफिट्स तर ऑब्व्हियसली आहेच, पण मला असं वाटतं की जो सक्सेस खूप जास्त लवकर मिळतो ना, त्याची किंमत अजिबात राहत नाही. जे हळूहळू हळूहळू मिळतं ते कुठेतरी जाण असते त्या गोष्टीची, की यार मी किती म्हणजे किती लेट मला हे सगळं मिळालंय. कारण का मला अजूनही आठवतंय, जेव्हा माझे 10K सबस्क्रायबर पूर्ण होणार होते, मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि अ, रात्री झाला आकडा. तो 10,000 आकडा मला माझ्या YouTube स्टुडिओमध्ये दिसला. कट तुम्ही सकाळी उठून बघते ना, तर 4 लोकांनी अनसबस्क्राईब केलं होतं. म्हटलं हे असं काय आहे? नशिबाने मी ते कुठे शेअर नव्हतं केलं, म्हणजे माझ्या तोंडावर पडली असती. मग मी स्टोरीला म्हटलं, की असं कोणीतरी करतंय, सो तुम्ही जरा सबस्क्राईब करा, मला जरा बरं वाटेल. देन इतकं छान ऑडियन्स आहे माझं, की त्यांनी सबस्क्राईब केलं आणि माझे 10,000 सबस्क्राईब पूर्ण झाले. सो मी हेच म्हणेल, की एखादी गोष्ट व्हायरल गेली पटकन, तर त्याच्यामध्ये एवढं फ्लोमध्ये त्या जाऊ नका. कारण का लगेच मिळालेला सक्सेस हा जास्त वेळ नाही टिकून राहत. ह्या गोष्टीवर मी अतिशय जास्त प्रमाणात बिलीव्ह करते. सो कुठेतरी हार्ड वर्क मॅटर करतं, कुठेतरी कन्सिस्टन्सी मॅटर करते. सो या. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, शॉर्ट चांगलं परफॉर्म करतात की युट्यूब लॉंग व्हिडिओ? सो माझ्या केसमध्ये तुम्हाला मी सांगते, मला लॉंग व्हिडिओ शूट करून एडिट करून अपलोड करायलाच टाइम मिळत नाही. मी काय करते अजूनपर्यंत तरी, मी आत्ता 10,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर जरा लॉंग व्हिडिओ सिरियसली घेतलेत आणि मी फक्त ना एका गोष्टीवर फोकस केला होता, की मला जो आपल्याला क्रायटेरिया येतो 4 आवर्स वॉच आवर्स किंवा 10 मिलियन व्ह्यूज, शॉर्टवर व्ह्यूज किंवा 3 मिलियन शॉर्टवर व्ह्यूज, असं काहीतरी क्रायटेरिया. हा, तर त्याच्यावर फोकस केलं की आपण शॉर्टवर फोकस करूयात. पण हे ऍक्च्युली चुकीचं आहे. तुम्ही जर का एकाच गोष्टीवर जर का फोकस केला, म्हणजे फक्त शॉर्ट शॉर्ट टाकत राहिलो ना, तर आपले लॉंग व्हिडिओ नाही चालत, आपण त्या अल्गोरिदमला मॅच नाही करत आणि लॉंग व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी येतात. मी बऱ्याच मोठ्या क्रिएटर्सचे प्रोफाईल सुद्धा चेक केले, ज्यांचे शॉर्ट मिलियन, 30 मिलियन, 40 मिलियनला पोहोचलेले असतात आणि लॉंग व्हिडिओ बघितले तर 100K सुद्धा रीच होताना मुश्किल असते. सो मी सांगेन की मी ती चूक केली, की मी एकाच मार्गे गेली, फक्त शॉर्ट तर शॉर्टच, लॉंग व्हिडिओकडे बघितलंच नाही. आणि आपण जेव्हा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट असं एकत्र टाकतो ना, तेव्हा ती दोन्हीही ग्रोथ चांगली राहते. जसं आपला शॉर्ट चालतो तसं आपण व्हिडिओला टॅग करून ठेवू शकतो, रिलेट व्हिडिओ करून ठेवू शकतो. सो तो जर का शॉर्ट चांगला चालला तर आपला लॉंग व्हिडिओ सुद्धा तितका चांगला चालू शकतो. त्यामुळे दोन्हीही व्यवस्थित करा, दोन्हीही प्रॉपर मेंटेन करा. जी मी चूक केली आहे ना, की फक्त शॉर्ट तर शॉर्टच, आणि आता मला लॉंग व्हिडिओला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. माझा लॉंग व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. जसं शॉर्ट पोहोचतील ना, तसं ते नाही पोहोचत. खूप जास्त प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मला ते पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. सो बेटर वे की तुम्ही शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीमध्ये दोन्ही व्यवस्थित, जे जसं 50-50 तुम्हाला जमेल तसं दोन्ही करा, फक्त एकाच्याच मार्गे नका लागू. ओके, सो नेक्स्ट आहे, वर्स्ट फेज कोणता होता या जर्नीमध्ये? म्हणजे मी असं काही मोठं अजून नाही झालंय, पण असं वर्स्ट फेज वगैरे जेन्युइनली अजूनपर्यंत काही नव्हता. बाय गॉड असं काही नाहीये. मी खूप लाईटली घेतलं या जर्नीला आजपर्यंत, असं फोकसली काम नाही केलंय जसं करायला हवं होतं. बट आता मी ठरवलंय की मी या गोष्टींवरती, म्हणजे स्पेसिफिकली ऑन युट्यूब, मी खूप फोकसली काम करेन. सो फिंगर क्रॉस. ओके, आता एक क्वेश्चन असा आहे की कुठून कुठून अर्निंग सुरू, म्हणजे अर्निंग कसं सुरू आहे, अर्निंग बद्दलचं आहे. तर मी सांगेन तुम्हाला की मला युट्यूब वरून लास्ट इयर पासूनच, सॉरी, इंस्टाग्राम वरून बाईक ब्रँड लास्ट इयर पासूनच अर्निंग सुरू आहे. फेसबुकचं पण माझं पेज मॉनिटाईज आहे. आणि युट्यूब बद्दल मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, माझे 10K सबस्क्रायबर झालेत, पण मी म्हणजे ऍफिलिएट मार्केट थ्रू मला अर्निंग सुरू झालंय. युट्यूबचं जे हे आहे, म्हणजे काय म्हणतात, तो अर्निंग क्रायटेरिया तो मी हाफ मॉनिटाईज केलेला आहे. अजून पूर्ण मॉनिटाईज नाही झालाय, बट लेट्स गो. मे बी जर का माझी कन्सिस्टन्सी चांगली राहिली लॉंग व्हिडिओ बद्दलची, तर लवकरच माझं ते सुद्धा पूर्ण होईल. पण ऍफिलिएट मार्केट थ्रू, म्हणजे प्रॉडक्ट टॅगिंग मधून वगैरे माझं युट्यूब कडनं अर्निंग सुरू आहे. सेम ॲज मी विशलिंक सुद्धा यूज करते. सो असं काही ना काही अर्निंग सुरू आहे माझं. याच क्वेश्चनला रिलेटेड नेक्स्ट प्रश्न आहे, की जर का तुम्ही युट्यूब चांगलं झालं तर तुम्ही जॉब सोडणार का? सो मी खूप कनेक्टेड आहे माझ्या जॉबला. म्हणजे मी जे काम करते ते माझ्या खूप जवळचं आहे. सो माझ्यासाठी खूप मुश्किल असेल की मी जॉब सोडणं वगैरे. पण मला नाही वाटत की मी फक्त एकच गोष्ट करत राहू शकते.
म्हणजे जरी माझं युट्यूब डोंट नो काय होईल पुढे, मला आयडिया नाहीये. मी पुढचं एवढं विचार नाही करत. मी जसं मगाशी म्हणाली की मी गो विथ द फ्लो करते, जसं पुढे होईल होईल तसं बघता येईल. पण मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगितले, खूप लोकांना माहितीच आहे की नाही आय डोंट नो, पण मी माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली बोलले की माझी फर्स्ट प्रायोरिटी ही माझा जॉब आहे आणि अजूनपर्यंत तरी माझा जॉब हीच माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. थोडंफार अर्निंग मला इकडनं सुरू झालंय, नाही म्हणत नाही, पण स्टील माझं पहिली प्रायोरिटी माझं काम आहे आणि आय एम हॅपी विथ दॅट. ओके, सो नेक्स्ट आहे कंटेंट क्रिएशनची लाईफ, कंटेंट क्रिएटरची लाईफ कशी वाटते, इझी आहे का? सो मी तुम्हाला गाईज खरं सांगते, मी 18-18, 20-20 तास कधी कधी आमचे कामाचे होतात, 12-12च्या पुढे जातात, 15-15 तासाच्या पुढे कामाचे आमचे तास जातात, पण ते परवडले. मी खरं सांगते, म्हणजे ऍट कधी कधी मला असं 12 वाजले. म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं, की हे खूप चांगलं आहे जे मी काम करतेय. का चांगलं म्हणजे ईझी वाटतं. पण जसं-जसं थोडं पुढे जातो, म्हणजे फक्त व्हिडिओ नाही, आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची असेल ना, तर कधी-कधी ते हेडेक होतं, की माझा आज व्हिडिओ पडलाच पाहिजे, ते एडिटिंग करायचं, ते शूट करायचंय. जेव्हा तुम्ही एक स्टेप पुढे जाता, ब्रँडेड डील येतात तुमच्याकडे, ब्रँडच्या डील येतात, अर्निंग सुरू करतात, तेव्हा ते थोडं हेक्टिक वाटत जातं, कारण का त्यांच्या एक्स्पेक्टेशन वेगळ्या असतात. पेमेंट लाईनवर कधी टायमिंगवर होत नाही. तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट ठेवून व्हिडिओ देत असता, कधी कधी व्हिडिओ चालत नाही, एक्सपेक्टेशन असतात एखाद्या व्हिडिओ करून, तो व्हिडिओ फ्लॉप होतो आणि असंच टाइमपास म्हणून टाकलेले व्हिडिओ असतात, तो हिट करतो. सो कधी कधी अल्गोरिदम कळत नाही ना की काय चालतंय, माझं ऑडियन्स काय, हे सगळं असे एखाद्याची दुसऱ्या मागून आलेला पुढे जात असेल किंवा त्याची व्हिडिओ चालते, माझी व्हिडिओ चालत नाही, हे सगळ्या फेज मधनं प्रत्येक जण जातो आणि मी सुद्धा त्या फेज मधनं गेले. पण तसं म्हणायला गेलं तर मला ही लाईफ थोडी थोडी नाही, भरपूर जास्त डिफिकल्ट वाटते. डोंट नो, जे लोक डेली ब्लॉगिंग करतात किंवा ब्लॉगिंगच नाही, पण जे खूप चांगल्या आता म्हणजे खूप चांगल्या पोजवर गेलेत, म्हणजे ज्यांनी खूप अचीव्ह केलंय या कंटेंट क्रिएशन मधून, ते खरंच त्यांना हॅट्स ऑफ. कारण का ती सतत लोकांच्या नजरेत राहणं, सतत ते कन्सिस्टन्सी मेंटेन करणं आणि तो एक म्हणजे स्वतःची असते ना, स्वतःची ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करणं कठीण आहे. आणि सिरियसली यार, म्हणजे मला वाटतं ही लाईफ थोडी कठीण आहे कंटेंट क्रिएशनची. कधी कधी हेट्स कमेंट्स असतात, कधी कधी लोक खूप छान प्रेम करतात, पण एखादी चूक सुद्धा प्रत्येकाला नडू शकते. बाय गॉड आजपर्यंत माझ्यावरती तसं काही झालं नाहीये, पण असं होऊ पण नये. बस, ही लाईफ थोडी जास्त कठीण आहे कम्पॅरेटिव्हली माझ्या जॉबची लाईफ बघता. सो येस. सो अजून काही असे प्रश्न आहेत, म्हणजे स्किन रिलेटेड किंवा फूड ब्लॉगिंग कर किंवा असे असे एक रॅन्डम प्रश्न आहेत. आणि आमची लव्ह स्टोरी काय, सो असे आय डोंट थिंक की ते जे लव्ह स्टोरीचं वगैरे आन्सर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यावं. पण मे बी आम्ही लवकर आमच्या कपल चॅनलच्या पेजला तो व्हिडिओ घेऊन येऊ, डोंट नो. आणि स्किन केअर बिनकेअर सगळं हे मी नॉर्मल डेलीच्या ब्लॉगमध्ये सांगत असते. सो येस, असा होता हा माझा क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधनं थोडीफार तरी हेल्प झाली असेल. म्हणजे मी जे काही तुमच्यासोबत शेअर केलं ते अगदी ऑनेस्टली शेअर केलंय, प्रामाणिकपणे शेअर केलंय. सो तुम्ही सुद्धा जर का बिगिनर असाल तर ज्या चुका मी केल्या त्या अजिबात करू नका, ज्या छोट्या मोठ्या चुका तुम्हाला मी सांगितल्यात, आणि तुमची कंटेंट क्रिएशनची जर्नी मस्त एन्जॉय करा. आणि होप सो की आपल्या लवकरच 20K, 25, 30, 40K असे सबस्क्रायबर व्हावेत. आपण भेटूयात नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून जा. आणि येस, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.